ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. संगमनेरच्या आरोग्य क्षेत्रामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडणार आहे. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानं वेद श्रुती आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्राचा भव्य असा शुभारंभ गुरुवारी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. केंद्राचे उद्घाटन राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य डॉक्टर रामदास आव्हाड यांच्या शुभ हस्ते होणार आहे. डॉक्टर प्रमोद सावंते, डॉक्टर महेश पवार, डॉक्टर निलेश लांडे, डॉक्टर राजेश आनंद आणि डॉक्टर प्रशांत बेंडकर यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी श्री एकनाथ शंकर पानसरे, विवेक एकनाथ पानसरे, डॉक्टर प्रवीण कुमार एकनाथ पानसरे, डॉक्टर सुरेंद्र मच्छिंद्र काळे, डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे, वैद्य डॉक्टर चंद्रकांत गुजर, सौ सविता चंद्रकांत गुजर यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय. C24 तासशी बोलताना डॉक्टर प्रवीण कुमार पानसरे म्हणालेत की धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता आयुर्वेद आणि पंचकर्म उपचारांसह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विविध विमा योजनांचा लाभ घेत तरुणांना दर्जेदार उपचार मिळणार आहेत असं त्यांनी म्हटलं. पुढे बोलताना त्यांनी म्हटलंय की माणसानं फक्त आजारी पडल्यानंतरच हॉस्पिटलमध्ये जाऊ नये. जसे वाहनाची ठराविक काळानं सर्व्हिसिंग केली जाते त्याचप्रमाणे शरीराची देखील दर 3 महिन्यांनी निगा राखणं आणि शुद्धीकरण करणं आवश्यक आहे. आयुर्वेद आणि पंचकर्म उपचारांमुळे शरीरामधील दोषांचे संतुलन राखलं जातं, रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील वेदश्रुती आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्रामध्ये सर्व प्रकारच्या आयुर्वेदिक उपचारांच्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संगमनेर आणि परिसरामध्ये नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर पानसरे यांनी केलंय. तसेच 7 ऑगस्ट रोजी होणाऱ्या शुभारंभ सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं, शुभेच्छा द्याव्यात असंही त्यांनी नमूद केलं. या नव्या केंद्रामुळे संगमनेर आणि परिसरामधील नागरिकांना आधुनिक वैद्यकीय उपचारांसोबतच पारंपरिक आयुर्वेद आणि पंचकर्म उपचारांची परिणामकारक सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. स्थानिक आरोग्य सेवेला नवी दिशा मिळणार आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तर यावेळी कार्यक्रमाचे स्थळ वेदश्रुती आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्र, धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजनेमाळा, नवीन नगर रोड, संगमनेर या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात येत आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण कुमार पानसरे, जनरल सर्जन, धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संगमनेर. गेल्या 20 वर्षापासून मी संगमनेरमध्ये ॲलोपॅथी प्रॅक्टिस, सर्जरी प्रॅक्टिस करत आहे आणि आपण धन्वंतरी हॉस्पिटल सुरू करून आता 11 वर्ष होत आलेलं आहे. तर 11 वर्षानंतर काहीतरी अजून आपण समाजाला काय देऊ शकतो, आरोग्याच्या विभागामध्ये, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काय देऊ शकतो असा विचार करत असताना मग लक्षात आलं की एक आयुर्वेद हा फार मोठा आपला भारताची खरं पाहायला गेलं तर जगाला दिलेली ही देणगी आहे, भारताने दिलेली देणगी आहे. मग या आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण आरोग्याशी कसं अजून रुग्णांना सेवा देऊ शकतो हे विचार केल्यानंतर मग वेदश्रुती जे आपण आता आयुर्वेदिक विभाग इथे चालू करत आहोत, डॉक्टर चंद्रकांत गुजर आणि त्यांच्या मिसेस गुजर हे दोघांनी मिळून हे सेंटर इथे चालू करण्याची ज्यावेळेस मनीषा आम्हाला दाखवली त्यावेळेस मग ते मी सगळी माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की नाही, खरोखर जे काही आयुर्वेदातली ट्रीटमेंट आहे प्रत्येक वेळेस जिथं खूप आजार असे आहेत की ज्याच्यामध्ये ॲलोपॅथीला फार उपाय नाही आहे पण आयुर्वेदात चांगले रिझल्ट आहेत. तर अशा काही आजारांसाठी किंवा ज्या आजार आपण टाळू शकतो, सर्जरी टाळू शकतो, अशा काही आजारांसाठी आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत आणि त्या उपचार पद्धती आपण इथं उपलब्ध करून देत आहोत. म्हणजे अगदी या सगळ्या उपचार पद्धतींमध्ये किती मोठे उपचार जरी असले तरी मेडिक्लेम याच्यामध्ये कव्हर होतो. मेडिक्लेम आयुष मंत्रालयातून ज्यांचे मेडिक्लेम असतील त्यातून हे उपचार कॅशलेस फॅसिलिटीमधून होतात. तर
असे जर आपल्याला आणि प्रत्येक वेळेस आजार असला तरच ही ट्रीटमेंट करायला पाहिजे किंवा आयुर्वेदिक हे नाही. तर जसं आपण गाडी खराब जरी नाही झाली तरी दर 3 महिन्याला 6 महिन्याला सर्व्हिसिंग करतो, पण स्वतःच्या शरीराची सर्व्हिसिंग आपण कधी करत नाही. तर ही सर्व्हिसिंग सुद्धा फार महत्वाची असते की शरीरामध्ये आजार दिसेपर्यंत जे काही बदल झालेले असतात किंवा जे घटक साचलेले असतात तर ते दुष्परिणाम दिसायच्या आधी आपण जर आयुर्वेदिक पद्धतीने ही सर्व्हिसिंग आपल्या शरीराची केली तर खूप चांगलं असं निरोगी आयुष्य मिळू शकतो, बरेचसे आजार टळू शकतात. त्यामुळं त्याही पद्धतीची इथं उपचार होणार आहेत आणि आजारांवरती होणार आहे, कॅशलेस पद्धतीने होणार आहेत. तर हे सेंटर लवकरच येत्या 6 तारखेला आपण याचं लोकार्पण सोहळा करत आहोत आणि या विभागातून जास्तीत जास्त लोकांना म्हणेल मी, रुग्णांना नाही म्हणणार, तर लोकांना आरोग्य मिळो आणि त्याच्या आरोग्याच्या निगडीत ट्रीटमेंट मिळो आणि खूप सुंदर असं त्यांना स्वास्थ्य मिळो एवढी मी प्रार्थना करतो. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर चंद्रकांत गुजर अत्यंत आनंदाने आपणास सांगू इच्छितो की दिनांक 6/8/2026 रोजी आपण संगमनेर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर प्रवीण पानसरे सर यांच्या धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक नवीन युगाचा प्रारंभ करणार आहोत. आपण या ठिकाणी वेदश्रुती आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर या नावाने सर्व सोयींनी सुसज्ज असे पंचकर्म सेंटर सुरू करत आहोत. या पंचकर्म सेंटरचे वैशिष्ट्य असे आहे की या ठिकाणी सर्व प्रकारच्या इन्शुरन्स आणि कॅशलेस फॅसिलिटी आपणास उपलब्ध होणार आहेत. सर्व म्हणजे 32 इन्शुरन्स कंपनी आणि 17 TPA यांच्या माध्यमातून आपण सर्व प्रकारच्या कॅशलेससाठी या ठिकाणी सुविधा देणार आहोत. या पंचकर्म सेंटरचे उद्घाटन राष्ट्रीय गुरु माननीय डॉक्टर रामदास आव्हाड सर यांच्या हस्ते होणार आहे. तरी या ठिकाणी आपण भेट देऊन आपले शुभ आशीर्वाद आमच्या सेंटर्स द्यावे ही आपणास नम्र विनंती. संगमनेर येथे आपण जे पंचकर्म सेंटर सुरू करणार आहोत त्या पंचकर्म सेंटरमध्ये आपण पुणे, मुंबई किंवा भारतातील कोणत्याही शहरामध्ये जे अद्ययावत पंचकर्म सोयीसुविधा उपलब्ध आहेत त्याच तोडीची किंवा त्याच स्टँडर्डची सोयीसुविधा आयुष मंत्रालयाने ज्या गाईडलाईन्स या ठिकाणी सेट केलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सनुसार आपण सर्व प्रकारच्या पंचकर्माच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहोत. डॉक्टर प्रवीण पानसरे हे संगमनेर तालुक्यातील एक अत्यंत अग्रगण्य आणि नामांकित असे डॉक्टर असून त्यांची एक मनापासून इच्छा होती की आपण असं काहीतरी एक नवीन संगमनेर शहरामध्ये सुरू करावं की ज्यासाठी आज अनेक रुग्णांना पुणे किंवा मुंबई या ठिकाणी जावं लागतं. तर तशी सोयीसुविधा आपण या ठिकाणी देऊ शकतो का? तर त्यानुसार चर्चा झाल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की पुणे, मुंबई या ठिकाणी जी काही पंचकर्माची सोयीसुविधा उपलब्ध असेल ती आपण संगमनेरमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. त्याचं उद्घाटन दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. तरी सर्व संगमनेरकरांना नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन आम्हास आशीर्वाद द्यावेत. 5 प्रकारचे पंचकर्म म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य या 5 प्रकारच्या पंचकर्माचे आणखी जवळजवळ 100 उपप्रकार असतात. तर त्या सर्व उपप्रकारांसाठी आपण या ठिकाणी केरळी स्टाफच्या हस्ते आयुष मंत्रालयाच्या SOP प्रमाणे पंचकर्म सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. नमस्कार. संगमनेरकरांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. आपल्या धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रवीण पानसरे सरांचं जे सुसज्ज हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये आपलं एक आयुर्वेदाचं युनिट चालू होत आहे. तर तेही अगदी सुसज्ज सगळ्या सुखसोयींनी उपलब्ध आहे. संगमनेरकरांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी म्हणेल मी, कारण की यासाठी खरोखर पुणे, मुंबई किंवा अशा मोठ्या ठिकाणी जायला लागतं जिथे रुग्णांचे खूप हाल होता, सोय नसते कसली. तर आपल्याच शहरात ही सुविधा उपलब्ध करून देण्याचं जे स्वप्न सरांचं होतं ते साकार होत आहे. सरांची सगळ्यांसाठी तळमळ असते की सगळ्यांना आपल्या गावातच उपचार मिळाला पाहिजे. आम्हालाही ही कल्पना ऐकल्यानंतर खूप छान वाटलं आणि आम्ही पुण्याहून इथं येण्याचं ठरवलं की पुण्याहून वीकमध्ये 2 दिवस आम्ही इथे येणार आहेत. सरांची OPD असणार आहे, आपले कॅम्प असणार आहेत, सगळ्या गोष्टींचे. संधी वातावर सर अतिशय खूप छान उपचार देतात. तर सरांचं प्रवीण पानसरे सरांचंही होतं की आपल्या गाव म्हणजे ग्रामीण भागातल्या रुग्णांना ही सुविधा इथेच उपलब्ध करून देता येईल का त्यांनी विचारलं. तेव्हा आम्हालाही खूप छान वाटलं की हो. आणि त्यांच्याकडे त्यांनी ती जी जागा दिली त्यांच्या हॉस्पिटलमध्ये, त्यांनी जो एक वरचा पूर्ण फ्लोअर दिला त्याच्यामध्ये ही इतकं सुंदर अप्रतिम असं हे कक्ष उभारलं गेलं आहे की तुम्ही येऊन नक्की बघा आणि याचा लाभ घ्या. कारण की खरोखर ह्या उपचारांसाठी बाहेर तुम्हाला
म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन जे हाल होणार आहे ते न होता तुम्हाला इथेच मेडिक्लेम फॅसिलिटीज आहेत. म्हणजे तुम्हाला ऍडमिट व्हायचं असेल तर त्याच्यासाठी पण ही सुविधा उपलब्ध आहे. किंवा तुम्ही डे केअरसाठी जरी डे केअरसाठी जरी आला तरी, आणि आपण प्रत्येक गोष्टीसाठी समजा केरळा थेरपिस्ट त्यांचं एक डेडिकेशन असतं तर आपण तिथे जाऊ शकत नाही, तर तो स्टाफ इथे येऊन आपल्याला ही सुविधा देणार आहात. तर ही खूप छान खूप मोठी गोष्ट म्हणेल मी आपल्या संगमनेरकरांसाठी. तर संगमनेरकरांना सगळ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी सगळ्यांनी येऊन या सुविधांचा लाभ घ्यावा आणि आपल्या हॉस्पिटलला सगळ्यांना शुभ आशीर्वाद द्यावे. धन्यवाद. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर.